नमस्कार मित्रांनो, लोकहित माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून या अर्जाच्या संदर्भातील माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. आता या 26,34,000 लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी हे एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, तर काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर काही ठिकाणी या योजनेमध्ये पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा 1,500 रुपयाचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. या तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत याची शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून योग्य ते निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ऑफिशियल पेजवर ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. धन्यवाद.